हे आहेत अमरनाथ अंधुरे। कृषी पदवी मिळवल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील आपल्या पारनेर या गावात शेतीत विविध प्रयोग केले। या प्रयोगातून त्यांना गांडूळ शेतीची कल्पना सुचली। 2015 मध्ये माझं BSc ॲग्रिकल्चर पूर्ण झालं। त्याच्यानंतर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग चालू होते। धिंगिऱ्या अळंबी असेल किंवा वर्मी कंपोस्ट प्रोजेक्ट असेल किंवा इतर तुती असेल, म्हणजे रेशीम उद्योग असेल, अशा सगळ्या उद्योगांचा कृषी उद्योगांचा अभ्यास करून मी एक सेंद्रिय शेतीसाठी 2015 साली आपण गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प टाकला आणि त्याच्यामधून आपलं सगळं शेती जी आहे ती पूर्ण सेंद्रिय शेती आपण करत आहोत। आणि त्याच्यामधूनच असं लक्षात आलं की आपण गांडूळ निर्मितीही करू शकतो। त्याच्यामध्ये भरपूर प्रयत्नानंतर आम्ही गांडूळ निर्मितीसाठी सुद्धा सुरुवात केली। जगभरातील मार्केटमध्ये सेंद्रिय शेतमालाची मागणी वाढत आहे। रासायनिक शेतीतील शेतमाल युरोपीय देशांमध्ये चालत नाही। देशातील शेतकऱ्यांना केवळ गल्फ कंट्रीमधील मार्केटवर अवलंबून राहावं लागतंय। या मार्केटमधून देखील रासायनिक शेतमालाची मागणी बंद होण्याच्या मार्गावर आहे। आणि सेंद्रिय शेती म्हणजे ही खूप काळाची गरज आहे आणि महत्त्वाची पण आहे। कारण आता आपले जे शेतकरी आहेत, जे शेतकरी बांधव आहेत आपले, सध्या गल्फ कंट्री आणि श्रीलंका, बांगलादेश या ठिकाणी आपला माल एक्सपोर्ट होतो आणि युरोपमध्ये आपल्या जे रासायनिक खताची जी शेती आहे, फर्टिलायझर केमिकलची, तर ते प्रोडक्ट आपले युरोप कंट्रीमध्ये चालत नाहीत। तर सध्या गल्फ कंट्रीसुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळायला लागलेत आणि सेंद्रिय शेती हे प्रमाणीकरणासाठी ग्लोबल गॅप म्हणतात त्याला, सेंद्रिय शेती प्रमाणीकरणासाठी 3 वर्ष लागतात कमीत कमी। मला वाटतं की शेतकऱ्यांनी आतापासूनच सेंद्रिय शेतीला हळूहळू सुरुवात केल्यानंतर जेव्हा गल्फ कंट्री हे सेंद्रिय शेती उत्पादनच घेईल तर तेव्हा हे आपल्यासाठी फायदेशीर राहील। कारण आतापासून जर आपण रासायनिक खताचाच वापर करत राहिलो तर येणाऱ्या काही वर्षामध्ये आपलं जे उत्पादन आहे त्याला कोणी गिराईक भेटणार नाही किंवा एक्सपोर्ट होणार नाही, म्हणजे सेंद्रिय नसल्यामुळे। तर सुरुवातीपासूनच जर आपण सेंद्रिय शेतीकडे वळालो तर 3 वर्षांमध्ये आपलं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण होतं। सेंद्रिय शेतमालाची जागतिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्यांनी उभारलेल्या या प्रकल्पाने चांगलीच उभारी घेतली आहे। या प्रकल्पातून वर्षाला 4 ते 5 कोटी रुपयांची उलाढाल होते। शेतीच्या मार्केटचे भविष्य ओळखून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं आवाहन अमरनाथ करतायत। 2015 पासून जे व्यवसाय सुरू केलता, म्हणजे गेली 20 ते 25 हजारापासून सुरुवात केली होती, तर आता जवळजवळ 4 ते 5 करोडचा टर्नओव्हर आहे आतापर्यंत आणि त्याच्यामधून 40 ते 50 लाखाचं निव्वळ उत्पादन आपण घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की सेंद्रिय शेतीकडं वळा आणि कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही गांडूळ खत निर्मिती करू शकता आणि स्वतःच्या शेतामध्ये वापरू शकता। रासायनिक खताला खर्च करण्यापेक्षा तुमच्या जे जनावर आहेत त्यांचं शेण, काडी कचरा वगैरे वापरून कमी खर्चामध्ये तुम्ही खताची उपलब्धता तुमच्या शेतीवरतीच करू शकता। गांडूळ शेतीच्या यशस्वी प्रकल्पानंतर भारतातील पहिल्या जिवंत गांडुळांची निर्यात करण्याचा बहुमान अमरनाथ यांना मिळाला आहे। 2021 साली भारताची पहिली जिवंत गांडुळाची निर्यात केली होती आणि त्याच्यानंतरही 2 वर्ष झाले, अजूनही जिवंत गांडुळाची कोणी निर्यात केली नाही आणि दुसरी ऑर्डर आपल्याला चालली आहे जिवंत गांडुळाची। तर त्याचं इथं आपण गांडूळ पॅकिंग करणं किंवा त्याचं प्रिपरेशन इथे चालू आहे। तर त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या गांडूळ खत प्रकल्पाच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी सुद्धा मला इन्व्हाइट केलेलं आहे ओमानला आणि तसाच एक मोठा 4000 किलो गांडुळांचा असा मोठा प्रोजेक्ट ओमानमध्ये दुसरा एक आहे। तर त्याची एक तिथे गेल्यानंतर ऑर्डर मिळणार आहे आणि त्याच्या दुबईजवळच आहे। तर तिथून इंडियन एम्बेसी म्हणजे भारतीय दूतावास यांच्याशी आपली मीटिंग आहे की वाळूमध्ये जी शेती करतायत ते वाळूमध्ये कुठल्या म्हणजे खताचा एक लेअर देऊन, तर रासायनिक न वापरता आपण सेंद्रिय पद्धतीने आपण हे जे गांडूळ खत बनवलं आहे ते दुबईच्या वाळूवरती आपण ह्याचा लेअर देऊन आपण त्याच्यावरती शेती करू शकतो। कारण गांडूळ खत जे आहे ते मातीचंही काम करेल आणि एक
उत्कृष्ट पद्धतीच्या खताचंही काम करेल. म्हणजे या दोन्ही गरजा शेतीच्या भागू शकतात आणि दुबईसारख्या वाळवंटामध्ये आपलं शेती करण्याचं ध्येय आहे. आणि त्याच्यानंतर कतारमध्ये पण एक युरोपियन कंपनी आहे, त्यांचे पण गांडूळ खत प्रकल्प त्यांना उभारायचा आहे खूप मोठ्या प्रमाणात. तर 10,000 किलोची ऑर्डर तिथेही आहे आणि दुबईमध्ये जर वर्मी कंपोस्टचा जर वापर केला आणि तिथं जर शेती चालू केली तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपलं इंडियातलं, भारतातलं, महाराष्ट्रातलं गांडूळ खत एक्सपोर्ट केलं जाईल. म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःसाठी पण गांडूळ खत तयार करा, स्वतः शेतीसाठी वापरा आणि एक्सपोर्टसाठी पण आपल्या शेतकरी बांधवांना खूप सारा फायदा होईल या गांडूळ खताचा. अमरनाथ अंदुरे यांनी यशस्वी केलेला गांडूळ खत प्रकल्प दुष्काळी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. जागतिक बाजारातील मागणी ओळखून त्यावर आधारित शेतमालाच्या उत्पादनाला अग्रक्रम देत शेतीशी संलग्न असे विविध उद्योग उभारल्यास बीडच्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.